मग मंडळी आज 13 ऑगस्ट आणि आजच्या भागात खूप मज्जा आली आहे. खूप इंटरेस्टिंग आहे आणि नमिता ताईचा खास अवनीच्या घरी पाहुणचार झालाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. विवान नमिता ताईवरची चादर काढतो आणि नमिता ताईला तर आता पुढे यशच दिसतो. अरे तू उचललंस का मला? अरे नालायक हरामखोर, तुला लाज नाही वाटली का? तुला इथे मला उचलून आणायला सोफ्यावरचं पिलो घेते आणि महेशला मारायला जाते. तेव्हा महेश सांगतो, मी नाही, मागे बोट करून दाखवतो. त्याने उचलून आणलंय तुला. त्याने आणलंय वय. रे येड्या, तुला चप्पल काढून आणलं होतं ना. मज्जा येते मंडळी. नमिता ताई आता सोफ्यावर चढलेली राहते आणि बाकीचे सगळेजण तिला आता बघतच राहायचं. काय राडा घातलाय माहितीये तिने. तुला चप्पल काढून आणलं होतंस ना. त्या ताईने तर आता विवानच्या जोराने कानाखाली आणली. जरा बी लाज नाही वाटत का? आता उशी घेऊन मारतच असते तेव्हा तिचे लक्ष अवनीच्या बाबाकडे जातं, चंद्रकांत काकाकडे. तर चांगल्या घरातले दिसता. एक मिनिट, तुम्ही तर अवनीचे पप्पा आहेत ना? आता तिच्या सगळं लक्षात येतं आणि ती उशी सोप्यावर ठेवून टाकते. तेव्हा आता काका विवानवर चिडतात. अरे कोण आहे ही आणि कुठून घेऊन आला तिला? ते अवनीला आणणार होतास ना, मग ही कोण आहे? विवान आता ते सांगत असतो, स्पष्टीकरण देत असतो. ओ अंकल, मी अवनीलाच आणायला सांगितलं असतं. काका आता खूप चिडलेले राहतात विवानवर. पण ही काय अवनी आहे का? विवान आता त्याचा राग त्याच्या माणसावर काढतो. तोही आता जोराने माणसाच्या कानापट्टी थांबतो. सांगितलं होतं ना, कुणाला आणलंस तुम्ही उचलून? मी सांगितलं होतं की अवनीला आणा म्हणून. आता तो माणूस म्हणत असतो की अहो तुम्हीच तर म्हणाला होता शाळेत की घरात फक्त एकच मुलगी आहे, तिलाच आणलं आम्ही उचलून आणि ती ही नाहीये. बोललो होतो ना शाळेत तुम्हाला की तिचा फोटो वगैरे असेल तर दाखवा म्हणून. विवांचा तर सगळ्यांपुढे पोपटच होतो मंडळी. ताई आता घराकडे बघत असते. कसलं भारी घर आहे, राजमहलच आहे. तू विचारत असते, एक मिनिट ही कोण आहे? आता तो पाहुणा मुलगा कसलं टॅलेंट आहे विचारत असतो. खूप मज्जा येते मंडळी. ना डान्सचा परफॉर्मन्स केला होता. काकू सांगत असते त्या मुलाला, बोलताय तुम्ही, मग होऊन जाऊ द्या डान्स. वा वा, पोरीच्या अंगात तर कला आहे. आमच्या संगीतला बघायला तर काकू आणि काका तर मध्ये जातात. कोण संगीत? मंडळी त्या मुलाचं नाव संगीत असते. दोन्ही सोफ्यावर बसलेले काका कडे हात करतात. हाच तो. आता दत्ता काकाही सांगत असतात की मुलाचं नाव संगीत आहे. आता दत्ता काका नमिता ताईला म्हणतात, नमिता अगं तू डान्स कर, जमेल त्यांना. पायल ताई खूप चांगला डान्स करते मंडळी, भारी नाचते. तो डान्स संपल्यानंतर का सांगतो की मला मुलगी पसंत आहे म्हणून. आता पायल ताई चेहऱ्यावरचा साडीचा पदर काढते आणि म्हणते की मी पायल आहे म्हणून. एकीकडे यशोधन दादा आणि धनपाल दादा नमिता ताईला शोधत असतात आणि आता धनपाल दादा यशोधन दादाला म्हणत असतो की ताई तर तुझ्यावरच रागावून गेली असेल. कुठे गेली असेल ही नमी? दादा तिला त्याला म्हणतो की फोन उचलेल तेव्हा कळेल ना आपल्याला. असं वाटतं ना की तुझ्यावरच जास्त रागावली ती. अरे यशोधन दादा धनपाल दादाकडे बघतच असतो. माझ्याकडे काय बघतो? धनपाल दादाही फोन लावून बघतो. त्याच्या फोनहूनही रिंगत जाते फक्त, पण रिस्पॉन्स काही येत नाही. बाई काय मस्त घर आहे तुमचं, एकदम असा राजवाडा. अगं बाई मी तर चप्पल घातलीये. सगळ्यांनी तिथे चप्पल घातलेली राहते. फॅशनच आहे वाटते इथं. जिना आहे अगदी राजवाड्यासारखाच आहे. किचन मध्ये जाते बघा नमिता ताई. बापरे, आमचं तर पूर्ण घर तुमच्या एका किचन मध्येच येईल. सगळं ऐकल्यानंतर प्रशांत काका आणि महेश दादा विवानकडे बघतात. "काय, मोठं मोठं बोलत होतास ना तू? मानेला जे जमलं नाही ते मी करून दाखवतोय. न लावा माझं." आता विवान माफी मागतो. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी महेश. विवान बघा काय म्हणतो. इंडियातले हे गुंडे आहेत ना अंकल, हे एकदम प्रोफेशनलच नाहीये. तिच्या मुलीला उचलून आणलं. कशाला त्याच्यावर चिडून म्हणतो, अरे पण तुला असे धंदे करायला सांगितले कोणी?
पण अवनीचा त्रास बघवत नव्हता रे. आणि मी तिच्यासाठीच थांबलोय ना इंडियामध्ये. तिला त्या नरकातून बाहेर काढायचं होतं. काका म्हणतात, कसं? हे असं? दुसऱ्या कुठल्या मुलीला उचलून आणलंस तू गाढवा? आता इथं सगळं घरच बघते. आता तिला खूप आनंद होतो, कारण ती अवनीच्या घरी आलेली राहते. तिच्या आईबाबांनी जर आपल्यावर किडनॅपिंगची केस ठोकली तर काय करायचंय? सीताताई आता हे सगळं ऐकते. ओ अवनीचे पप्पा, अहो माझी मम्मी काय केस वगैरे करणार नाही. तर भेटले की माझ्या मम्मीला. अय्यो, यांचं तर प्रॅक्टिकल पण झालंय. अरे 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 अरे, जेव्हा माझ्या मम्मीला जेव्हा कळेल ना या बिल्डरने मला पळून आणलंय, असलं तोडल की नाही याला, मग बाकीच्याकडे बघल. आधी बाई नाही ती, हलक्यात घेऊ नका. साक्षात राडा आहे तो, राडा. बाकी अवनीचं तर घर खूपच भारी आहे. एवढा मोठा थाटमाट महल सोडून ती त्या राजाबरोबर पळून आली. आणलंच पाहिजे, हिम्मत आहे पोरी. सात राडा आहे तो, राडा. राजपाल छोड़ के राजकुमारी भाग गई राजकुमार के साथ. वाह, काय कमाल लव्ह स्टोरी आहे. चिडतात, असा कोणता मोठा तीळ मारलाय तिने? गाड्याच्या घरात जाऊन राहतीये. आता नमिताताई सोफ्यावरून चटकन उठते आणि म्हणते, ओ अवनीचे पप्पा, त्यावर जायचं काही काम नाही हा. अहो आमच्या लक्ष्मी मामीचा आशीर्वाद आहे तो. आणि असं तुम्ही भिकारडे म्हणल्याने भिकारडे होत नसतं. या अख्ख्या श्रीमंतीला पडल ना, इतक्या मोठ्या मनाची माणसं राहतात तिथं. मला काय कळायचं, तुमचं म्हणजे पैशाने करोडपती आणि मनाने कंगलपणा. काका तिच्याकडे बघत नाही आणि सरळ विवाहांकडे धाव घेतात. अरे ती मुलगी जिथून कुठून आली असेल ना, तिला तिथे सोडून दे. विवान इंग्लिश मध्ये म्हणतो नमिताताईला, यू प्लीज गो. तर आता नमिताताई उत्तर देते त्याला, ए यू शट अप. तिचे पप्पा, आता मी काय 2-3 तास इथून जात नाही. महेश म्हणतो, 2-3 तास? हा मग ते काय आहे ना, आपल्याला जरा अंडरग्राऊंड व्हायचं होतं. तरी या ढेबऱ्याने चांगलं काम केलं. तर अंडरग्राऊंड व्हायला एवढं मोठं घर लाईफमध्ये नसतं मिळालं. त्यामुळे इथून काय मी आता हलत नाही. काकूही तिला विचारते, काय वेडेपणा आहे आणि जाणार नाही म्हणजे? हो अवनीची मम्मी, तुमच्याकडे काय पाहुणचार वगैरे काही करत नाही का? या ढेबऱ्यामुळे मी सकाळपासून उपाशी आहे आणि त्यात मला एवढा मोठा धक्का बसलाय. माझी तर आयुष्यात पहिल्यांदा किडनॅपिंग झालीये. आवरायला मला कमीत कमी 2-3 तास तरी लागतील बाबा. मला आता खायला प्यायला लागल, नाहीतर माझं काही व्हायचं नाही. मग ये बाईक, आता काका मला सांगतात काकूला आणि स्वातीताईला, खायला प्यायला काही खाऊ खाऊ घाल. तिचा काय तू पाहुणचार कर. ते डोळ्यासमोर काय नको आहे मला. अय्यो, तुमच्या इथे काय चप्पल पण चालते वाटतं. मी तर ती चप्पल घालते आणि मध्ये जाते. पायल ताईचं सीन दाखवलंय त्यांनी, खूप छान आहे. तू आता तिच्यावर चिरकते, ए तू इथे काय करून राहिलीस आणि माझी नमी कुठे आहे? तर त्या पाहुण्यांनाही धक्का बसतो. ते पाहुणे जाग्यावरची उठतात, ही तुमची मुलगी नाहीये? काकू तिला म्हणत असते, तुला लाज नाही वाटली का ग हे असले उद्योग करायला? तुझ्या बापाने तुझ्यावर काय हेच संस्कार केलेत का ग? आता काकूला म्हणतो, ओ तिला काही बोलू नका. काकू त्याला म्हणते, मग काय आरती करू का? हो करा, आमच्या दोघांची करा. पसंत आहे मुलगी. दत्ता काका म्हणतात आता, अरे काही काय बोलतो रे? म्हणते, लग्न करायचंय माझ्यासोबत, आरती ओवाळायची आहे. थोबाड बघितलं का आरशात? पाहून खावऱ्या, तर पूर्ण सगळं माव्यानेच भरलंय. असं म्हणून आता पायलताई तिथून निघून जाते. मुलगा तर आता पायलताईच्या मागेच लागतो. दत्ता काका आणि सुलक्षणा काकूही त्या पाहुण्यांना वाटी लावते. इकडे नमिता ताईचा चांगला पाहुणचार चालू असतो. जेवण करताना तिला भाजी खूप आवडते. भाजी कुणी केली हो? एक नंबर केलीये. काकूला काय आवडल्या जात नाही. काकू विचारते, अवनी कशी आहे? आता कसं आई बोलली, काय मस्त सुखी संसार चालू आहे. टेन्शन घेऊ नका तुमच्या पोरीचं. अहो तुम्हाला सांगते, एक माणूस आहे का 5-5 माणसं आहेत सांभाळ करायला. आणि तुम्हाला सांगते, फुलासारखं जपतात ते. म्हणतात बघा, हा नशीब काढलंय तुमच्या मुलीने.
लाखात एक जावई मिळालाय तुम्हाला. मला सांगते ना, मी त्या घरची पहिली सून होणार होती, पण आमचा यशा जाम घाबरतो माझ्या मम्मीला. माझ्या यशामध्ये राजासारखा दमच नाही ना. राजाने कसं तुमच्या नाकाहून सुनावणीला पळून नेलं, मी तसे यशाला पण बोलले, पळून ने एकदा का पळून नेलं तर घरचे काही करू नाही शकत ना. कडे पाहून म्हणते, होय की नाही हो? पण नाही, माझा यश आहे माझ्या मम्मीला एवढा घाबरतो ना. मला तर माहीतच आहे माझी मम्मी कशी आहे. मला सांगते या डबऱ्याला की नाही असं हाणून हाणून कुटल की नाही ती. आता महेशला सांगतात की झालं की नाही बघ बाबा त्याचं. महेश तिच्या जवळ जातो, एक झालं की नाही ग तुझं? चालू आहे. आणि हा, हे असं जेवताना झालं की नाही झालं की नाही तुमचं असं विचारायचं नसतं. शांत जेवा असं म्हणायचं असतं. हो, पापड आणा की जरा. स्वाती आता पापड आणून देते तिला. तर नमिता ताई तो पापड हातात घेते. एवढ्या मोठ्या घरात हा एवढूसाच पापड? तुमची सूनबाई काही करत नाही वाटतं. बस झाला आता तुझं. आता तिच्यावर चिडतो. हे सगळं बोलणारी तू कोण? काय लय पुढचं बोलू नकोस हा. त्याच्यासोबत मी तुझंही नाव देईल किडनॅपिंगच्या केसमध्ये. झालं का जेवण? आता काका तिच्या जवळ येऊन म्हणतात, पाहुणचार हवा होता ना, झाला का? पण खाऊन झालेली दिसतायत. त्यावर आता नमिता ताई म्हणते, हो एकच खाल्लंय. खा ना, तिन्ही खा. का आता काकूच्या हातात वाटी देतात आणि हे पॅक करून दे. आता इथून निघायचं. हा, याने तुला तिथून आणलं ना, हाच तो तुला घरापर्यंत नेऊन सोडेल. हा, हे एकच नंबर. काय फिस्काड केलाय तुम्ही याचा. बस येऊ दे. हात कुठे धुवायचा असं म्हणून आता कडे जाते. आणि आता ती गेल्यानंतर विवानाचा काकाला रिक्वेस्ट करत असतो की मी टॅक्सी बुक करून देतो ना. काही मानायला तयारच नाही. तू केलंस ना, मग तूच निस्तवायचं. घरापर्यंत तूच न्यायचंस तिला आणि सोडायचं. मी तर ताईचा पाहुणचार झालेला राहतो. काकूच्या पाया पडते आणि काकाच्या पाया पडल्यानंतर काका तिला आशीर्वाद देतात की सांभाळून राहा. यावर आता नमिता ताई की काय बोललात तुम्ही, सांभाळून राहा. हे जर का तुम्ही आवडीला म्हणलं ना तर तिचे डोळेही भरून येईल. खूप प्रेम करते ती तुमच्यावर. मुलगी आहे होती तुमची आणि काय केलंय, नुसतं प्रेमच तर केलंय का? तर आता ऐकतही नाही आणि सरळ त्यांच्या खोलीमध्ये निघून जातात. जाता जाता सांगतात की सोडून येत म्हणून तिला. आता काका गेल्यानंतर नमिता ताई मग सगळ्यांना म्हणते, पाणी होतं का त्यांच्या डोळ्यात? तर मी खरंच बोलले असेल. कसं मी काही पण बोलते, आले नाही जात ना. तसं मनातल्या मनात दाबून काय होणार आहे. जाता जाता विवानला म्हणते, फॉलो मी. आता त्याला म्हणत असतो, जा आता जा, सोडून ये तिला. दळी आता पुढील भागात आत्या म्हणजे काकू तर आता घरच जाळायला निघालीये आणि तितक्यातच आता नमिता ताई येते कारमधून. अवनीला म्हणत असते की अवनी अगं तुझं घर एक नंबर आहे अगं, राजमहलच आहे राजमहल. यावर आता अवनी आश्चर्यचकित होते आणि तिला विचारते, तू कधी बघितलंस? या ढेबऱ्याने मला किडनॅप केलं होतं ना. तुला नेणार होता पण चुकून मला नेलं. तर आता पुढच्या भागात ते खूप मज्जा येणार आहे आणि खूप इंटरेस्टिंग